गरुड पुराण म्हणते की हे विस्मरण जगातील सर्वात मोठे सापळे आहे. जन्म म्हणजे केवळ शरीर घेण्याची क्रिया नाही, तर आत्म्याच्या पुनर्परीक्षणाची सुरुवात आहे. जो आत्मा यावेळी स्वतःमधील वचन लक्षात ठेवतो, जो पालक, समाज आणि लोभ यांच्यातही त्याचे खरे कार्य ओळखतो, तोच आत्मा या जन्मात मोक्षाकडे वाटचाल करतो. परंतु जो आत्मा पुन्हा त्याच आसक्ती, सुख आणि भ्रमात बुडतो, त्याला मृत्यू आणि पुनर्जन्माच्या चक्राला सामोरे जावे लागते. गरुड पुराण वारंवार इशारा देते की जर मानवी जन्म मिळाल्यानंतरही आत्मा जाणीवेने जागृत झाला नाही, तर पुढच्या वेळी त्याला प्राणी, पक्षी किंवा कीटकाच्या रूपात पुन्हा सुरुवात करावी लागेल. म्हणूनच असे म्हटले जाते की मानवी जन्म दुर्मिळ आहे. तो फक्त अशा आत्म्यांना मिळतो जे असंख्य जन्मांमध्ये भटकले आहेत आणि तपश्चर्या, कधीकधी दुःख आणि कधीकधी तिरस्कारातून गेले आहेत. परंतु गरुड पुराण असेही म्हणते की फक्त जन्म घेणे पुरेसे नाही. आता आत्म्याला त्याच्या कर्मांचे फळ भोगावे लागते. मागील जन्मात त्याने पेरलेले फळ आता या जन्मात रोपासारखे वाढते, ज्याला शास्त्रात प्ररब्ध म्हणतात. प्ररब्ध हे कर्माचे फळ आहे जे कोणीही टाळू शकत नाही. ना ध्यानाने, ना उपवासाने, ना तीर्थयात्रेने. मूल जन्मताच अपंग का होते, ना कोणी गरीब का असते, ना कोणी बालपणात अनाथ का होते, आणि ना कोणी जन्मताच राजयोग का मिळतो, त्याला धन, सन्मान, सौंदर्य आणि बुद्धिमत्ता का मिळते. गरुड पुराण म्हणते की हे सर्व योगायोग नसून संस्कार आहे. जो आत्मा मागील जन्मात तपस्या, दान आणि सेवेत मग्न आहे, तो या जन्मात सौंदर्य, प्रतिभा आणि नैसर्गिक भक्तीने जन्माला येतो. आणि ज्याने मागील जन्मात फसवणूक केली आहे, द्वेष केला आहे, अहंकार केला आहे किंवा छळ केला आहे, तो या जन्मात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दुःख आणतो. पण दुःख ही शिक्षा नाही, ती एक संधी आहे. कारण देव कोणालाही शिक्षा देत नाही किंवा त्याच्यावर द्वेष ठेवत नाही. तो आत्म्याला पुन्हा तीच परिस्थिती देतो ज्यामध्ये त्याने काहीतरी अपूर्ण सोडले होते. गरुड पुराणात वर्णन केले आहे की अनेक वेळा ज्या आत्म्याने मागील जन्मात इतरांचे अन्न हिसकावून घेतले आहे, तो पुढील जन्मात भुकेल्या घरात जन्म घेतो. ज्याने स्त्रीचा अपमान केला आहे, तो त्याच वेदना अनुभवण्यासाठी स्त्रीच्या रूपात परत येतो. आणि ज्याने अपंग व्यक्तीची थट्टा केली आहे, तो पुढच्या वेळी त्याच स्थितीत जन्माला येतो जेणेकरून त्याला त्या वेदनेची खोली समजेल. म्हणूनच शास्त्रे म्हणतात की ज्याला तुम्ही दुर्दैव म्हणता ते आत्म्याचे शिक्षण आहे. पण काही आत्मे असे असतात जे त्यांच्या मागील जन्मात अपूर्ण राहिले, परंतु त्यांनी असा खरा संकल्प केला होता की त्यांचा सध्याचा जन्म एका विशेष कार्यासाठी आहे. अशा मुलांना बालपणापेक्षा वेगळे वाटते. ते गर्दीतही शांत असतात. मंत्र ऐकून ते लवकर प्रार्थनेत सामील होतात किंवा अचानक त्यांच्या डोळ्यांतून पाणी येते. गरुड पुराणानुसार ही त्या आत्म्यांची लक्षणे आहेत ज्यांनी त्यांच्या मागील जन्मात साधनेच्या दाराशी आपले जीवन संपवले. त्यांना हा जन्म आध्यात्मिक पुनर्प्रयत्न म्हणून मिळाला आहे. पण जग त्यांना हे समजू देत नाही. त्यांना खेळण्यांनी, पदव्यांनी बांधून मजा येते आणि हळूहळू ते स्वतःचा संकल्प विसरतात. म्हणूनच कधीकधी अशा मुलांना आयुष्यात लवकर दुःख होते, जेणेकरून ते पुन्हा आंतरिक प्रवास सुरू करतात. गरुड पुराणात म्हटले आहे की जेव्हा एखादा आत्मा त्याच्या ख्या कर्मांपासून दूर जाऊ लागतो, तेव्हा नशीब त्याला मार्गदर्शन करण्यासाठी दुःख पाठवते. आणि ज्या आत्म्याला ते दुःख समजते तो जागृत होतो. पण दुर्दैवाने बहुतेक आत्मे त्या दुःखापासून पळून जातात. ते तक्रार करू लागतात की मी काय केले की मला हे जीवन मिळाले. पण जर त्यांना फक्त हे माहीत असेल की प्रत्येक दुःख, प्रत्येक आनंद, प्रत्येक क्षण त्या आत्म्याची निवड होती, तर कदाचित ते देवाशी लढणे थांबवतील आणि त्याला समजून घेऊ लागतील. म्हणूनच गरुड पुराणात म्हटले आहे की जेव्हा आत्मा जन्माला येतो तेव्हा त्याचे पहिले कर्म म्हणजे स्मरण करणे. जर तो सतत देवाचे स्मरण करत राहिला तर भाग्य त्याची परीक्षा घेत नाही, तर त्याचा मार्ग बनते.
पण आत्मा जीवनाच्या जाळ्यात अडकला की तो कर्मांची एक नवीन मालिका तयार करतो, ज्याला क्रियामान कर्म म्हणतात. वर्तमान जीवनात केलेली कर्मेच भविष्यातील फळे बनतात आणि आत्मा पुन्हा या चक्रात अडकतो. जोपर्यंत तो हे समजत नाही की तो फक्त एक शरीर नाही, तर चेतनेचा एक ठिणगी आहे जो जन्म घेत नाही आणि मरत नाही, तोपर्यंत तो मुक्त होऊ शकत नाही. पण आत्मा या चक्रातून मुक्त होऊ शकतो का? खरोखर कोणी मृत्यूच्या पलीकडे जाऊ शकतो का? गरुड पुराणाचे उत्तर हो आहे. पण हा सोपा मार्ग नाही. मोक्ष हा शब्द जितका सोपा वाटतो, तितकाच त्याचा प्रवास कठीण आणि सूक्ष्म आहे. गरुड पुराणात असे म्हटले आहे की मोक्ष म्हणजे केवळ मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडणे नाही, तर आत्मा अंतिम सत्यात विलीन होणे. ही अशी अवस्था आहे जिथे आत्मा पुनर्जन्म मागत नाही किंवा मृत्यूला घाबरत नाही. ती माझ्या आणि माझ्या बंधनातून मुक्त होते. ज्या आत्म्याने आपली सर्व कर्मे पूर्ण केली आहेत, ज्याच्या मनात कोणाविरुद्धही तक्रार नाही, ज्याच्या हृदयात द्वेष किंवा लोभ नाही, फक्त तोच आत्मा मोक्षासाठी पात्र आहे. गरुड पुराण म्हणते की 3 मार्गांनी मोक्ष शक्य आहे. एक म्हणजे ज्ञानाचा मार्ग, जिथे आत्म्याला माहीत असते की तो शरीर नाही. त्याने अहंकाराचा त्याग केला पाहिजे आणि स्वतःमध्ये परमात्मा अनुभवला पाहिजे. दुसरा म्हणजे भक्तीचा मार्ग, जिथे आत्मा कोणत्याही स्वार्थाशिवाय आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेमाने देवाला हाक मारतो, जिथे मी नाहीसा होतो आणि फक्त तूच राहतोस. तिसरा म्हणजे कर्माचा मार्ग, जिथे प्रत्येक कर्म देवाला समर्पित असते, ना फळाची इच्छा ना ओळखीची इच्छा. जेव्हा हे 3 मार्ग आत्म्यात एकत्र येतात, तेव्हा ते हळूहळू आतून शुद्ध होते. एक दिवस येतो जेव्हा शरीर पडते, पण आत्मा थांबत नाही. यमराजाचे दूत येत नाहीत, ना वैतरणी ओलांडावी लागते, ना नरक ना स्वर्ग ना पुनर्जन्म, फक्त एक शांत प्रकाश दिसतो. गरुड पुराण म्हणते की मोक्ष प्राप्त झालेल्या आत्म्याला घेऊन ब्रह्मलोकाकडे घेऊन जाण्यासाठी देवदूत येतात. तिथे कोणतेही प्रश्न नाहीत, न्याय नाही, फक्त शांतता आहे. ती शांतता ज्याला शास्त्रे शिव म्हणतात. ती आत्मा समुद्रात पडणाऱ्या थेंबासारखी त्या शांततेत प्रवेश करते. ती स्वतःचे अस्तित्व गमावत नाही, तर पूर्णत्वात विलीन होते. गरुड पुराणानुसार असे आत्मे कधीही परत येत नाहीत, कारण त्यांना हे कळले आहे की जग हे एक नाटक आहे आणि आता ते त्या नाटकातील पात्राऐवजी साक्षीदार बनले आहे. पण मोक्ष मिळवणारा आत्मा विशेष नाही. तो आपल्यापैकी एक आहे, जो एके दिवशी रडला, जो तुटला होता, जो हरवला होता, पण शेवटी स्वतःमधील त्या प्रकाशाच्या किरणाला, ज्याला आत्मा म्हणतात, ते ओळखले. तर मित्रांनो, मृत्यू हा केवळ शरीराचा शेवट नाही, तर आत्म्याच्या प्रवासाची पुनर्सुरुवात आहे. हा प्रवास वैतरणीतून यमलोकापर्यंत जातो. नंतर पुनर्जन्म, नियती आणि नंतर तोच भ्रम. पण जो आत्मा या चक्राच्या वर चढतो, जो त्याच्या कारणाच्या पलीकडे जातो, जो स्वतःला देवाचा थेंब असल्याचे जाणतो, फक्त तो आत्मा मोक्ष प्राप्त करतो. आणि हे अंतिम सत्य आहे, ज्यानंतर जाणून घेण्यासारखे काहीही उरलेले नाही. हा संपूर्ण प्रवास शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ही केवळ माहिती नव्हती, तर एक आध्यात्मिक आठवण होती. तुमच्या आत्म्यानेही हे श्लोक आधी कुठेतरी ऐकले असेल. जर ही कहाणी तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल, तर ती दुसऱ्या कोणा आत्म्यासोबतही शेअर करा. येथे आत्म्याला लोखंडी दोरींनी बांधले आहे आणि त्याला दाट अंधार दाखवला आहे, जिथे वेळ, ध्वनी आणि चेतना सर्व हिरावून घेतली आहे. दुसरा अंधात मिश्र. हा नरक अशांना दिला जातो जे खोट्या आश्वासनांनी इतरांना फसवतात, विशेषतः गुरु, शिष्य किंवा जीवनसाथीच्या नात्यात. येथे आत्म्याला सतत गोंधळात टाकले जाते. तो वारंवार पडतो, आदळतो आणि चेतना गमावतो. तिसरा रौरव नरक. येथे असे लोक येतात ज्यांनी हिंसा, छळ किंवा जाणून बुजून इतरांना त्रास दिला आहे. गरुड पुराणात म्हटले आहे
की हा नरक उकळत्या तेलाने, धगधगत्या आगीने आणि काचेसारख्या दगडांनी भरलेला आहे, जिथे आत्म्याची प्रत्येक भावना जिवंत ठेवली जाते. चौथा कुंभीपाक नरक. शिकारी, कसाई आणि केवळ चव किंवा छंदासाठी प्राण्यांना मारणारे लोक येथे पाठवले जातात. या नरकात आत्म्याला उकळत्या तेलात बुडवले जाते, वारंवार चेतना पूर्णपणे विस्कळीत होईपर्यंत. पाचवा कलासूत्र नरक. येथे असे लोक येतात ज्यांनी आयुष्यात आपल्या वडिलांचा अनादर केला, गुरुची अवज्ञा केली किंवा पालकांना दुखावले. हा नरक ज्वाळांनी भरलेला आहे, जिथे आत्म्याला जळत्या लोखंडावर विनाविलंब धावण्यास भाग पाडले जाते. सहावा असिपात्र वर्ण नरक. धर्माच्या नावाखाली अधर्म करणाऱ्यांसाठी हा सर्वात भयंकर नरक आहे. लोकांना दिशाभूल केले किंवा आध्यात्मिक शक्तीचा गैरवापर केला. हे काट्यांनी भरलेले जंगल आहे, जिथे आत्म्याला पळवायला लावले जाते आणि प्रत्येक पान तलवारीच्या धारसारखे कापले जाते. आणि गरुड पुराणात अशा 28 पेक्षा जास्त नरक जगांचे वर्णन केले आहे, प्रत्येक आत्म्याचे काही दोष शुद्ध करण्यासाठी, पण या शिक्षा कायमच्या नाहीत. गरुड पुराण स्पष्टपणे सांगते की नरक हे शुद्धीकरण केंद्रासारखे आहे, जिथे आत्मा त्याच्या कर्मांचे फळ भोगतो आणि नंतर पुढच्या जन्माची तयारी करतो. पण प्रश्न असा आहे की आत्मा पुढील जन्म कोणत्या स्वरूपात घेईल? त्याला पुन्हा मानवी शरीर मिळेल की इतर कोणत्याही योनी, प्राणी, पक्षी, कीटक किंवा झाडात? त्याचे उत्तर फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून आहे, त्या आत्म्याची कंपनशक्ती, म्हणजे त्याची कंपन वारंवारता जी त्याच्या कर्मांनी आणि संस्कारांनी बनलेली आहे. गरुड पुराणात म्हटले आहे की विश्वात 84 लाख योनी आहेत. यापैकी फक्त एक योनी, मानवी योनी, अशी आहे ज्यामध्ये आत्म्याला त्याचे कर्म सुधारण्याचा, मोक्ष प्राप्त करण्याचा आणि ब्रह्माला जाणून घेण्याचा अधिकार आहे. उर्वरित 83,99,999 योनी केवळ कर्माच्या भोगासाठी आहेत, जिथे आत्म्याला विचार करण्याची संधी मिळत नाही. फक्त दुःखाची प्रक्रिया सुरू राहते. जेव्हा एखाद्या आत्म्याने नरकात आपल्या पापांचे परिणाम भोगले आहेत, तेव्हा चित्रगुप्त आणि यमराज एकत्रितपणे ठरवतात की हा आत्मा आता कोणत्या शरीरात जन्म घेण्यास पात्र आहे. जर आत्म्याकडे काही पुण्य शिल्लक असेल किंवा मागील जन्मात केलेले एक खरे कर्म शिल्लक असेल, तर त्याला पुन्हा मानवी जन्माची संधी दिली जाऊ शकते. परंतु जर त्याची जाणीव अजूनही स्वार्थ, हिंसा, लोभ किंवा अहंकाराने ग्रस्त असेल, तर त्याला त्या योनींमध्ये पाठवले जाते, जिथे त्याला त्याच्या जाणीवेनुसार शरीर मिळते. गरुड पुराणात उदाहरणे दिली आहेत. ज्याने क्रूरता दाखवली तो मांसाहारी प्राणी म्हणून जन्माला येतो. जो लोभी होता तो भिक्षेसाठी तळमळणारा कीटक, उंदीर किंवा पक्षी बनू शकतो. ज्याने वासनेत आपला जीव गमावला त्याचा आत्मा कुत्रा, डुक्कर किंवा इतर नीच स्वरूपात जातो. ज्याने धर्माचा अपमान केला किंवा गुरुचा अनादर केला त्याचा आत्मा दगड, झाड किंवा निर्जीव वस्तूच्या रूपात स्थिर होतो. पण ज्या आत्म्याने एकदाही सेवा, दया किंवा प्रेमाचा अनुभव घेतला आहे, त्याला मानवी शरीर मिळण्याची शक्यता असते. गरुड पुराणात म्हटले आहे की काही आत्म्यांना नरकाची भीती वाटत नाही, कारण त्यांना वाटते की शिक्षा भोगल्यानंतर सर्व काही संपेल. पण खरी भीती भटकणाऱ्या आत्म्याची असते, जी पूर्णपणे नरकात प्रवेश करू शकत नाही किंवा पुनर्जन्म घेऊ शकत नाही. असे आत्मे नरकात अडकतात. ते भूत, आत्मा किंवा पिशाच्चाच्या रूपात भटकतात. हे आत्मे शरीर सोडू शकत नाहीत किंवा शरीर मिळवू शकत नाहीत. गरुड पुराणानुसार भूत किंवा आत्मे म्हणजे ते आत्मे जे मृत्यूच्या वेळी अत्यंत आसक्ती, क्रोध किंवा वासनेत बुडालेले होते, जे त्यांच्या मालमत्तेशी संलग्न राहिले, जे त्यांचे घर सोडू शकले नाहीत, जे त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे दुःखी होतात. तो आत्मा अपूर्ण राहतो. असा आत्मा नंतर एका विशिष्ट तारखेला किंवा ठिकाणी पुन्हा पुन्हा प्रकट होतो आणि जोपर्यंत त्याची आसक्ती तुटत नाही तोपर्यंत
तो पुनर्जन्म घेऊ शकत नाही. म्हणूनच गरुड पुराणात आत्म्याला या चक्रातून मुक्त करण्यासाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान यासारखे विधी अत्यंत आवश्यक मानले जातात. या तिथींना जेव्हा पवित्र पाणी, तीळ आणि मंत्रांनी तर्पण दिले जाते, तेव्हा आत्म्याला एक दैवी संकेत मिळतो की तो आता पुढे जाऊ शकतो. आणि मग जेव्हा सर्व काही पूर्ण होते, जेव्हा आत्म्याने नरक भोगले असते, जेव्हा आसक्ती तुटते, जेव्हा संस्कार पूर्ण होतात, तेव्हा आत्मा पुनर्जन्माच्या गर्भात प्रवेश करतो. गरुड पुराणानुसार पुनर्जन्माचा क्षण म्हणजे शुद्ध विज्ञान आणि अदृश्य ऊर्जेचे मिलन. जेव्हा आत्मा गर्भ निवडतो, तेव्हा तो केवळ पालकांची निवड करत नाही, तर त्या कर्मांची भूमी देखील निवडतो जिथे त्याला पुढचा धडा शिकायचा असतो. आणि तो आत्मा आईच्या गर्भात प्रवेश करताच तो आपला मागील जन्म विसरतो. का? कारण तो आता पुन्हा मायेच्या पडद्यात प्रवेश केला आहे. गरुड पुराणात म्हटले आहे की जेव्हा आत्मा गर्भात येतो, तेव्हा तो केवळ शरीर घेत नाही, तो त्याचे जुने कर्म, अपूर्ण इच्छा आणि प्राप्त केलेले संस्कार घेऊन येतो. गर्भात येण्याच्या पहिल्या क्षणी आत्म्याला हे जीवन का मिळाले आहे हे माहीत असते. त्याला माहीत असते की त्याचा पिता कोण असेल, त्याची आई कोण असेल आणि कोणत्या प्रकारचे दुःख किंवा सुख त्याची वाट पाहत आहेत. गरुड पुराणात असे सांगितले आहे की गर्भातील आत्मा पूर्णपणे जागरूक असतो. तो आईच्या प्रत्येक भावना अनुभवतो. आईचे भय, तिचे प्रेम, तिचे अन्न, तिची उष्णता हे सर्व आत्म्याच्या सूक्ष्म शरीरावर परिणाम करतात. आईने उच्चारलेले शब्द देखील जन्मलेल्या आत्म्याच्या मनावर अमिट छाप सोडतात. म्हणूनच असे म्हटले जाते की गर्भधारणेदरम्यान आईने भागवत, रामायण, गीता किंवा सत्संग ऐकले पाहिजे, कारण त्यानंतर आत्म्याला दिव्य संस्कार मिळतात. गरुड पुराणानुसार जन्मलेला आत्मा दररोज श्लोक जपतो ज्याला जन्मवरण मंत्र म्हणतात. नह देहोना मे देवो बुद्धिर आत्माना छतमान कर्मणा जयते, जंतु कर्मणा एव विलायते. याचा अर्थ मी हे शरीर नाही किंवा ही बुद्धी नाही, मी आत्मा आहे. मी कर्मांमुळे जन्मलो आहे आणि त्याच कर्मांमुळे विरघळतो. ही आत्म्याची जागृती आहे. गर्भधारणेच्या 9 महिन्यात ती हळूहळू तिच्या मागील जन्माच्या सावलीतून बाहेर येते. परंतु शेवटच्या महिन्यात जेव्हा तिचे शरीर अधिक घन होऊ लागते, तेव्हा ती घाबरते. तिला असं वाटतं की कोणीतरी तिला पुन्हा एकदा जाळ्यात बांधत आहे. आणि जन्मापूर्वी एक क्षण येतो जेव्हा तिला सगळं आठवतं. तिच्या जुन्या आयुष्यातील शेवटचा श्वास, तिच्या मृत्यूचे दुःख, तिने केलेले चांगले वाईट कृत्ये, तिच्या प्रियजनांचे चेहरे हे सर्व तिच्या मनात चमकते. आणि मग आत्मा देवाला वचन देतो. गरुड पुराणानुसार जन्मापूर्वी आत्मा परमेश्वराला म्हणतो, प्रभो, यावेळी मी तुला विसरणार नाही. यावेळी मी आसक्तीमध्ये अडकणार नाही. मी सत्य ओळखेन आणि माझ्या जीवनाचा उद्देश पूर्ण करेन. पण आत्मा जन्माला येताच त्याच्या पहिल्या श्वासाने, त्याच्या पहिल्या किंकाळ्याने मायेचा पडदा त्याच्यावर पडतो. त्याला दूध हवे असते. मग खेळणी, मग अहंकार आणि हळूहळू तो परमेश्वराला दिलेले वचन विसरतो. तो ओरडतो पण कोणीही ऐकत नाही. त्याच्या शरीरावर मांस नाही, फक्त स्मृती आहे. पण वैतरणीच्या लाटा त्या स्मृतीला फाडून टाकतात आणि तिला ओढून नेतात. जो आत्मा या वैतरणी ओलांडू शकत नाही, तो यमलोकात पोहोचत नाही, तर तो कोंडलेल्या अवस्थेत अडकून राहतो. म्हणूनच गरुड पुराण वारंवार सांगते की गाय, ब्राह्मण, पवित्र पाणी आणि जीवनात खरी सेवा यांचे महत्त्व समजून घ्या, कारण वैतरणीच्या वेळी या गोष्टी तुमची बोट बनतात. आणि जेव्हा आत्मा कसा तरी वैतरणी ओलांडतो, तेव्हा तो त्या दारापर्यंत पोहोचतो जिथे यमराजाचा दरबार भरतो. पण हे सामान्य दार नाही. हे एक ऊर्जा वर्तुळ आहे जिथे आत्म्याची हालचाल अचानक थांबते. त्याच्या समोर एक मोठी इमारत आहे ज्याचे खांब काळाचे आहेत आणि कर्मांच्या भिंती आहेत. येथेच आत्म्याचे मूल्यांकन केले जाते. गरुड पुराण सांगते की यमराज केवळ न्यायाधीश नाही, तो धर्माचे मूर्त स्वरूप,
विचारशील आणि करुणामय आहे. त्याचे स्वरूप तेजस्वी आहे. ना रागीट ना राक्षसी, पण शांत, गंभीर आणि आत्म्याचे आतील विचार वाचण्यास सक्षम. जेव्हा आत्म्याला त्याच्या समोर आणले जाते तेव्हा तो तिथे एकटा नसतो. चित्रगुप्त आहे ज्याच्याकडे आत्म्याच्या प्रत्येक लहान मोठ्या कृतीचा हिशोब आहे. त्याचे पुस्तक हे एक सामान्य पुस्तक नाही. ते आत्म्याच्या आतल्या विचारांचीही नोंद करते. तुम्ही फक्त काय विचार केला होता पण कधीच बोलला नाही. तुम्हाला काय हवे होते पण कधीच केले नाही, तेही त्या पुस्तकात लिहिलेले आहे. चित्रगुप्त त्या आत्म्याचे संपूर्ण जीवन यमराजांसमोर प्रकट करतो आणि आत्मा स्वतःचे जीवन स्वतःच्या न्यायाची वाट पाहतो, अगदी गुन्हेगाराने आपला गुन्हा स्वीकारल्याप्रमाणे. गरुड पुराण म्हणते की पाप आणि पुण्याचा हिशोब संख्येत नसून खोलवर असतो. जर एखाद्या व्यक्तीने एकदा भुकेल्या व्यक्तीला अन्न दिले आणि ते पूर्ण प्रेमाने दिले तर तो एक पुण्य 1000 पापे धुवू शकतो. आणि जर एखादी व्यक्ती दररोज पूजा करत राहिली परंतु अहंकारात बुडून राहिली तर तो पुण्य फळ देत नाही. येथे कपट काम करत नाही, येथे तर्क काम करत नाही, येथे फक्त सत्य काम करते. मग तो क्षण येतो जेव्हा आत्म्याला कोणत्या दिशेने पाठवायचे हे ठरवले जाते, स्वर्ग, पितृपक्ष की नरक. जर आत्म्याने खूप चांगले कर्म केले असेल तर यमराज स्वतः उभे राहतात आणि देवदूतांसोबत त्याला स्वर्गाच्या दारात पाठवतात, जिथे अप्सरा स्वागत करतात आणि आत्मा एका दिव्य प्रकाशात विलीन होतो. परंतु जर आत्म्याने पापांनी भरलेले जीवन जगले असेल तर त्याच्या समोर नरकाचा मार्ग उघडतो. गरुड पुराणात म्हटले आहे की नरक हे फक्त एक ठिकाण नाही तर अनेक जग आहे. प्रत्येक विशिष्ट पापासाठी एक विशेष शिक्षा आहे. आता त्या नरकांची नावे आणि ज्या आत्म्याचे पाप तेथे पाठवले जाते ते ऐका. प्रथम तमिश्र, जे लोक इतरांची मालमत्ता हडप करतात, भावाचा वाटा हिसकावून घेतात किंवा स्त्रीचे शोषण करतात, त्यांना येथे पाठवले जाते. जगात जर काही सर्वात मोठे सत्य असेल तर ते आपले मृत्यू आहे. माणूस कितीही बुद्धिमान, कितीही शक्तिशाली किंवा श्रीमंत असला तरी कोणीही मृत्यूपासून वाचू शकत नाही. पण जेव्हा कोणी आपल्याला सोडून जातो तेव्हा प्रश्न फक्त तो कुठे गेला नाही असा नाही, तर तो आता त्याच्यासोबत काय घडत आहे हा आहे. तो आपल्याला पाहत आहे का? तो आपल्या घरी परत येतो का? त्याचा आत्मा दुःखात आहे का की शांतीत आहे? गरुड पुराणात म्हटले आहे की मृत्यू हा केवळ शेवट नाही तर आत्म्याच्या सर्वात रहस्यमय प्रवासाची सुरुवात आहे. हा एक असा प्रवास आहे जिथे शरीर नाही, नाव नाही, फक्त कर्म आणि त्याचे अदृश्य परिणाम आहेत. मृत्यूच्या क्षणी आत्मा शरीरातून बाहेर पडतो, जसा पक्षी पिंजऱ्यातून बाहेर पडतो. पण पहिल्यांदाच तो पक्षी उडू शकत नाही, कारण त्याला पिंजरा तुटला आहे हे समजत नाही. तो त्याचे शरीर पाहतो, कुटुंबातील सदस्यांना रडताना पाहतो, त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी पाहतो. पण हे सर्व त्याच्यासाठी घडत आहे हे समजत नाही. गरुड पुराणात म्हटले आहे की मृत्यूनंतर लगेच आत्मा गोंधळलेल्या स्थितीत राहतो. त्याला असे वाटते की तो अजूनही जिवंत आहे. लोक त्याला का दुर्लक्षित करत आहेत हे त्याच्या समजण्यापलीकडे आहे. आणि मग यमदूत येतात, 2 दिव्य प्राणी ज्यांचे स्वरूप सांसारिक नाही. ते काळे नाहीत किंवा त्यांचे डोळे लाल नाहीत, परंतु त्यांचे स्वरूप त्या आत्म्याच्या कर्मांवर अवलंबून असते. ज्याने धार्मिक जीवन जगले आहे त्याला यमदूत शांत आणि शांत दिसतात. तीर्थयात्रेला जाणाऱ्या व्यक्तीसोबत येणाऱ्या 2 संतांसारखे. परंतु ज्याने पाप आणि अन्यायाचे जीवन जगले आहे त्याला तेच यमदूत हातात आग आणि डोळ्यात प्रश्न घेऊन गेलेल्या 2 दंडाधिकाऱ्यांसारखे भयानक आणि भयावह दिसतात. मृत्यूनंतर हे यमदूत आत्म्याला लगेच यमलोकात घेऊन जात नाहीत. गरुड पुराणानुसार पहिले 24 तास यमदूत आत्म्याला त्याच ठिकाणी ठेवतात जिथे त्याचे शरीर दहन करायचे आहे. का? कारण हा तो काळ आहे जेव्हा आत्मा प्रथम त्याची कर्मे पाहतो. या काळात आत्म्याला
त्याचे संपूर्ण आयुष्य चित्रपटासारखे दाखवले जाते. कोणत्याही शब्दांशिवाय, कोणत्याही तर्काशिवाय प्रत्येक कर्माची आठवण त्याच्या ऊर्जेसह पुढे येते. तुम्ही काय विसरलात? तुम्ही काय दुर्लक्ष केले? ज्याला तुम्ही एक छोटे खोटे, एकदाची चोरी किंवा फक्त एक विनोद म्हटले. प्रत्येक क्षण, प्रत्येक कृती, प्रत्येक संकल्प आता तुमच्या समोर उभा आहे. ही शिक्षा नाही, हा प्रकाश आहे. जिथे आत्मा स्वतःला पाहतो जसे ते खरोखर होते. आणि हे सर्व घडते जेव्हा शरीराला अग्नीत वाहून नेले जाते. चिता जळत आहे, पण आत्मा त्या चितेकडे पाहत नाही. तो स्वतःच्या कर्मांच्या आगीकडे पाहत आहे. तो कोणासाठी अश्रू ढाळला आणि कोणासाठी अश्रू ढाळले हे पाहत आहे. गरुड पुराण असेही म्हणते की अंत्यसंस्काराच्या वेळी आत्मा त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या अगदी जवळ असतो. तो त्यांच्या मनातले सर्व काही ऐकू शकतो. तो त्यांचे दुःख जाणवू शकतो, पण तो काहीही करू शकत नाही. हे सर्वात मोठे दुःख आहे. आईचा आत्मा तिचा मुलगा रडत असल्याचे पाहत आहे, पण तो त्याला स्पर्श करू शकत नाही. पत्नीचा आत्मा पाहत आहे की तिचा नवरा तिचे कपडे दुमडत आहे, पण तो त्याला थांबवू शकत नाही. म्हणूनच विधींचा काळ, प्रार्थनेचा काळ आणि मौनाचा काळ आत्म्यासाठी सर्वात जड असतो. जर कुटुंब यावेळी शांतीचा जप करत असेल तर आत्म्याला काही दिशा मिळते. त्याला माहीत आहे की त्याचा पुढचा टप्पा येत आहे. आणि मग जेव्हा चितेची आग शांत होऊ लागते आणि रात्र पडते, तेव्हा यमदूत आत्म्याला हळूवारपणे सांगतात की आता या. तुम्हाला तुमच्या कर्मांचा मार्ग दाखवावा लागेल. आणि आत्मा शेवटच्या वेळी त्या घराकडे पाहतो जिथे त्याचा जन्म झाला होता. तिथे हास्य होते, भांडणे होती, आसक्ती होती. ते घर आता फक्त एक आठवण बनते. आणि येथून आत्म्याचा 31 दिवसांचा रहस्यमय प्रवास सुरू होतो. यमदूत आत्म्याला त्या सूक्ष्म मार्गावर घेऊन जातात जिथे शरीर नसते. तिथे फक्त कंपन, वारंवारता आणि कर्मांचा वास असतो. पण गरुड पुराण म्हणते की आत्म्याला थेट यमलोकात नेले जात नाही. पहिले 13 दिवस आत्मा पृथ्वी भोवती राहतो. तो स्वतःच्या घरात, स्वतःच्या लोकांमध्ये अदृश्यपणे उपस्थित राहतो. तो पाहतो की त्याच्या जाण्याने कोण तुटले आहे आणि कोण ढोंगी अश्रू ढाळत आहे. त्याला माहीत आहे की कोणाला खरोखर प्रेम होते आणि कोण त्याच्या जाण्याची वाट पाहत होते. हे 13 दिवस पिंडदान, तर्पण आणि श्राद्धाच्या प्रक्रियेने शुद्ध केले जातात. गरुड पुराणात म्हटले आहे की या 13 दिवसात जर कुटुंबाने ख्या मनाने आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली तर आत्म्याला मार्गदर्शन मिळते. पण जर घरात कलह असेल, श्रद्धेचा अभाव असेल किंवा कोणतीही उपेक्षा असेल तर आत्मा गोंधळून जातो. तो पुन्हा पुन्हा त्याच्या पलंगावर, त्याच्या कपड्यांवर, ज्या चित्रात तो एकदा हसत असे त्या चित्राकडे परततो. गरुड पुराणात म्हटले आहे की मृत्यूनंतर आत्म्याला 3 मार्गांपैकी एका मार्गावर पाठवले जाते. हे त्याच्या जीवनात केलेल्या कर्मांनुसार ठरवले जाते. या मार्गांना म्हटले आहे. पहिला अर्च मार्ग. हा मार्ग धार्मिक, तपस्वी आणि सत्यवादी आत्म्यांसाठी उघडतो. याला स्वर्ग मार्ग किंवा देव्यान मार्ग असेही म्हणतात. आत्मा या मार्गाने ऊर्ध्वलोकाकडे जातो जिथे सुख, शांती आणि देवत्व असते. दुसरा धूम मार्ग. हा मार्ग आहे जिथे आत्मा पितृकडे जातो. पुण्य जास्त नसते किंवा पाप खूप जड नसते. अशा प्राण्यांना हे मध्यवर्ती जग मिळते. येथे आत्मा विश्रांती घेतो, पुढील प्रवासाची किंवा पुनर्जन्माची वाट पाहत आहे. तिसरा मूळ विनाश मार्ग. हा मार्ग पापी आत्म्यांसाठी तयार केलेला आहे. त्याला नरकाचा मार्ग म्हणतात. येथे आत्म्याला त्याच्या कर्मांनुसार कठोर शिक्षा भोगावी लागते. परंतु या 3 मार्गांपूर्वी एक धोकादायक थांबा येतो, ज्याला ओलांडल्याशिवाय कोणताही आत्मा पुढे जाऊ शकत नाही. या थांब्याचे नाव वैतरणी नदी आहे. गरुड पुराणात तिचे वर्णन अतिशय भयानक स्वरूपात केले आहे. ही सामान्य नदी नाही, तर ती आत्म्याच्या परीक्षेची नदी आहे. येथे आत्म्याला स्वतःच्या कर्मांच्या प्रवाहात उतरावे लागते.
ज्या आत्म्याने जीवनात दान, सेवा, सत्कर्म केले आहेत, तो आत्मा ही नदी ओलांडतो, जसा संत गंगेच्या पाण्यात स्नान करतो. परंतु ज्या आत्म्याने अधर्म, लोभ, हिंसा आणि खोटे आचरण केले आहे, तो वैतरणीत पडत नाही, तो त्यात अडकतो. गरुड पुराणात म्हटले आहे की पापी आत्म्यासाठी वैतरणी नदी रक्त, चिखल आणि जंतूंनी भरलेली आहे. तिच्या पाण्यात भुकेले मगरी, भयानक साप आणि असे प्राणी आहेत ज्यांच्या डोळ्यांतून आग निघते आणि तोंडातून शाप बाहेर पडतात. आत्मा वैतरणीत प्रवेश करताच त्याला असे वाटते की सूर्याचे 12 किरण एकाच वेळी त्यावर जळत आहे.